2 वर्षापूर्वी मी ही 2 तुतीची रोपं आणली होती आणि याची ग्रोथ खूप छान होती. 2 महिन्यात हे झाड खूप मोठं झालेलं होतं. 1 वर्षानंतर हे झाड खूप मोठं झालं आणि त्याची मी प्रूनिंग केली. प्रूनिंग केल्यानंतर लगेचच याला फळं लागली, खूप फांद्या लागल्या. उन्हाळा नुकताच सुरू झाला आहे आणि त्याला फळं लागलेली आहेत. आता ही फळे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. आता ही जी फळे आहेत ती आपण पहिल्यांदा देवाला दाखवणार आहोत. आता देवाला दाखवल्यानंतर सगळ्या बेरीज आपण एका वाटीमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. नंतर एका वाटीमध्ये मीठ, म्हणजेच आपलं साधं नॉर्मल मीठ नाही टाकायचं, त्याच्यामध्ये शेंदा मीठ टाकायचं किंवा उपासाचं मीठ असतं ते टाकायचं. काळं मीठही म्हणतात त्याला. नंतर मिंटची पानं मी टाकतो आहे, पण तुम्ही ट्राय करू नका. तुम्ही पुदिनाची पाने टाका, ती छान असतात. आणि नॉर्मल स्मॅश करा, त्याचा ज्यूस करू नका. हे फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ज्यूस केला तर ते जरा वेगळं लागेल, त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायला हवं. त्याचा ज्यूस करायचा नाही आहे आपल्याला. आणि चांगलं हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. आता त्याच्यानंतर ही सगळ्या बेरीज माझ्या स्वादाच्या बळी ठरणार आहेत. सो 1 वर्षापासूनची जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली.